हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आज आहे संडे, गावाकडे आलो आहे आम्ही आणि आता जवळपास दुपारच्या 12:15 12:30 होत आलेत आणि ऊन बघू शकता किती कडक कडक असं ऊन पडले. तर नारळाला नारळ पण लागलेत का बघायचं आहे. बरेच दिवस झाला आम्ही नारळ पाणी आहे तर कसलंच पिलं नाही. ते तिथं बघा मी दाखवलं पण होतं, ते फुटलं होतं आणि ते कॉक फुटल्यापासून आम्ही कसलंच नारळ पाणी आहे तर पिलो नाही. मेहंदी झटपट मेहंदी होती पण बऱ्याच दिवस राहते बरं का, त्यामुळं तुम्हाला पण जास्त वेळ मेहंदी ठेवायला आवडत नसेल तर असं अगदी एक 5 मिनटं ठेवलं ना, 5 मिनटं ठेवून धुतलं तरी पण किती छान कलर आले. आज तिसरा दिवस आहे तरी पण छान रंगली मेहंदी आणि असं वाटत पण नाही की झटपट कोणी काढली मेहंदी. त्यामुळं तुम्हाला जास्त मेहंदी ठेवायला आवडत नसेल तर तुम्ही कोण वापरू शकता आणि स्वस्तच आहे. 10 रुपयाला आपला रेग्युलर कोण असतो तेवढाच येतो आहे आणि शिल्लक पण आहे माझा अजून कोण. संचित बसलाय यांचा काहीतरी कलाकार करत आहे ना. काय करतोय? काय नाही काढलं काय केलं? दाखव 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 बसून बसून काय केलं ते पण खतम झालं. पतंग केलं दाखव. येते चले नाही इसी गाडी अरे बापरे, आता पप्पा रागवते बघूया बघा. हे इथं सोनक्याला कशाला पण टेप लागते म्हणून ठेवलाय आणि सगळं गाडीला चिटकून बसवलंय. तर पप्पा रागवते बघ, दादा रागवते. टी व्ही बघत बसलोय मी, टी व्ही लावलाय. तर पिक्चर बघत बसलो होतो. संचितला येताना टिफिन पण आणलंय आणि मला ककडे गाजर पण आणले. देऊ काय? भूक लागते साहेबांना. काढलेत आता दुपारचं थंड नारळ पाणी प्यायला छान वाटते. तिघांना 3 नारळ काढलेत आणि आम्ही काय केलं तर गेल्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं स्ट्रॉ घेतलेत म्हणून, तर ते स्ट्रॉ घेऊन इथंच ठेवलेत. आता त्यांना धुवायला लागलं तर हे स्ट्रॉ धुवून घ्यायचे. तिघांना 3 स्ट्रॉ छोटेचं. आता छोटा ब्रश पण दिला त्यांना स्ट्रॉ धुवायसाठी. असे एकदम छान असे स्ट्रॉ आहेत. 2 आहेत तर सरळ आहेत आणि 1 आहे तर असं तर थोडासा क्रॉस वाला आहे. तर ह्याला पहिलं धुवून घ्यायचं. हँडवॉश थोडासा लावते हलकासा, कारण घर बंद असल्यामुळे थोडासा हे होते ना वास. आणि हे ब्रश असे आतमध्ये घालायचा म्हणजे आता आपण स्वच्छ करायचं. मस्त आहे, काय घाण वगैरे असेल तर निघून जाते सगळी. बघा स्वच्छ केल्यावरच फायदा नाही कसं घाण आले. त्यामुळे जास्त दिवस कुठलंही काय पण ठेवलेलं असलं ना तर त्याला स्वच्छ धुवूनच घ्यायचं. हां मला बघितली त्यांची लग्नाच्या तिकडे गेली. अरे मग तीच मिळली तिला खायला ऑक्सिजन. आपण इकडे तिकडे करून ते दरवाजा तसा बनवला लागते, बाहेर मिळालं नाही. ऑक्सिजन काय मिळालं लागते, मिळालं असेल ऑक्सिजन खायला प्यायला नको, खायला नाही मिळालं. हे हातला काप आहे ना वाफ येत होता नाही. तर हा ते फुगली होती पाणी मार, हां पाणी मार. रे उघडलं नव्हतं काय दादाने हातात ठेवत. पाणी कशाला उघड, पाणी मारा घेऊन सगळ्यांना. आता माशा विषयात म्हणून नाही मारतो. कोण घेणार हा नारळ? राहू दे की आता धुतलंय ते सारखं सारखं नको. मंगा 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 पप्पाने शिकवले. काय पप्पाने शिकवलं? मंगा 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 गल्ली फुट बनली. नारळ आमच्या झाडाचे हे का विकतच्या नारळाला इतकं पाणी असतं का? नसतं नसतं. धर. तर या थंडगार दुपारचं मस्त असं नारळ पाणी प्यायला हे ना. बोलव नारळ पाणी प्यायला संजय. कसं आहे पिऊन सांग. या तुम्ही पण नारळ पाणी प्यायला. छान आहे. जावा टी व्ही बघत बसलं पाणी गो. तर नारळ पाणी पिलो आणि कैऱ्या लागलेत. ऊन भरपूर आहे, उन्हाचं बाहेर अजिबात वाटत नाही. 1-2 कैरी आपले खायला आता घ्यायची मस्त. येताना मी घरून हळद मीठ घेऊन. कारल्याचं रोप आहे, कारलं नाही दोडका आहे
पण ह्याला काही दोडके लागलेच नाहीत आणि या कैऱ्या खूप आंबट आहेत, हे नाही आवडत खायला मला. हे बघा मोठ्या मोठ्या झाल्यात की कैऱ्या. तर पलीकडच्या साईडच्या तोडायच्या. हे खराब झालेले आहेत बहुतेक. मोठी मोठी काही खायची आहे मला. तुम्ही खाणार आहे का? तुम्ही खाणार आहे आता? हो. तरी बघा 2 कैऱ्या घेतलेत. आता ह्या 2 कैऱ्यांना धुवायचं स्वच्छ आणि मस्त तयार करते. काय करताय उन्हात? हात केले संचितने सगळं काय. हे ना ह्याला तर तुळस होते अगोदर, तर ह्याच्यामध्ये खराट्याची काडी घातली म्हणतात ह्याला खराटे येणार. टीव्ही बघत बसले कसं राहील कैऱ्यांना स्वच्छ चिक आहे. चिक असल्यामुळे लागते चांगलं. तर कैऱ्या धुवून घेतलेत. आता प्लेटा काय ह्याच्यात बांधून ठेवले, त्यामुळे ह्याच्यावरच आता कट करून घेणार आहे. चाकू तर मग असेच धुतला आहे, तरी पण धुवून एकदा. तरी तर कैरी कट केली. येताना घरी येताना मी तांबडी तिखट, मीठ आणि हळद तुम्हारी किस्मत बहुत अच्छी है जो तुम्हारी लड़की की शादी मेरे बेटे से हो रही है. बस तुम सुमन की शादी मेरे बेटे से करवा दो. जो तुमसे कुछ नहीं चाहिए. इतना बोल कर वह वापस अपने आवडले का? अगले दिन सुमन और बाबूलाल की शादी. बाबूलाल सुमन से शादी करके पूरा नहीं समाता. रात होने पर बाबूलाल और सुमन अपने कमरे में सो रहे थे. हा कलमी आंबा असल्यामुळे आंबट नाही ना. कलमी आंबा असल्यामुळे आंबट नाही. आता तो रसाचा आंबा इतका आंबट आहे अजिबात नाही वाटत. पिकल्यावर छान लागतोय, असं नाही छान लागत. तर आता जवळपास 4:30 वाजत आलेत आणि मक्याची कणस खाली कोळी कोळी कणस आलेत का तर ते बघायचे आहेत. आणि ह्याच्यात मी त्या दिवशी म्हणजे भाजी बघितली होती, भाजी काही नाही मिळाली, त्यामुळे आता अजून एकदा बघणार आहे भाजी वगैरे काय आली का. आणि थोडीशी मक्याची कणस बघायची. आता इकडची अलीकडची मका तर मोठी झाली, पुढची कोळी कोळी आहे. काय म्हणताय? नाही आलं, बघितलंय मी त्याला, नाही आले. बघून झाले माझं ऑलरेडी, बघितलंय मी, नाही आलेत. हे मका वाळली का नक्की काढायची आहे मका? निम्मीच घेऊन गेलेत सगळे. कसं काय नेले नाही त्यांनी? पूर्ण वाळवून दिले नाहीत का अजून ना? हा अच्छा, मग काय तर अशी एकदम विरळ आली काय मका ही? कसं नाही? हा जास्त नको बाबा, उजर लागते जास्त. अंडे वगैरे पण घ्यायचे आहेत आता. आळूची पानं हा चांगले आहेत ते खायला. गेल्या वेळेस जास्तच कोळी कोळी झाली.